तर हाय सर्वांना. आज आपण बघणार आहोत की रोटेशन मोशन असताना फ्रिक्शनची डायरेक्शन कुठं असते. ह्याच्यामध्ये खूप जणांना कन्फ्युजन होते. म्हणजे मी कसं समजलं ह्याला ते सांगणार आहे मी. तर बेसिकली त्याच्या आधी तुम्हाला हे इमॅजिन करावं लागेल. हे जे आपला हे असतो म्हणजे जी डिस्क वगैरे आहे ती अशी नाही डिस्क, ती अशी आहे काहीतरी. समजा अशी काटे आहेत तिला बाहेर असलेले, आणि ह्याच्या खाली इथं हात म्हणजे हे डिस्क. समजा आता ही डिस्क आहे तर इथं असा हात धरून हल्क बसलेला आहे. म्हणजे हे आता डिस्क तर हल्कचा हात त्याला असा, तर इथं हल्क आहे. समजा हे हल्कचा हात आहे असा. हे हल्क आहे. समजा इथं असा हात धरून थांबलेला. तर ह्याच्यामध्ये हल्क काय करेल, हल्क झोपलेला असते. जेव्हा डिस्क जेव्हा असते असं डिस्क नॉर्मली, तो हल्क झोपलेला असते. आणि झोपेतून ज्याच्यामुळे त्याला उठवलं गेलं ते त्याला अपोज करते. म्हणजे फ्रिक्शन तेच असते. बेसिकली हल्क म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस असतात ते जरा डेप्थमध्ये. म्हणजे जर आता एक्झाम्पल घेऊ तर जर समजा असा इन्क्लाइन आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की हे खाली यायला. समजा तर आता खाली यायला आणि फ्रिक्शन आहे, फ्रिक्शन काहीतरी मी असेल, फ्रिक्शन आहे. आता हे खाली यायला हलकी तर झोपलेलं आहे. म्हणजे इथलचे जे काटे आहेत असे ते कुठं चाललेत, खाली चाललेत. हल्कचा हात असा येईल. मग हल्क काय करेल, वर दाबल. हल्कनं असं असं समजा की इथून असं एक हेलिकॉप्टर यायलं, असं हेलिकॉप्टर यायलं आणि हल्कनं त्याला असं मारलं तर ते कसं फिरेल, असंच फिरेल की. म्हणजे आता हे हेलिकॉप्टर आहे समजा, असं हेलिकॉप्टर असं यायलं आणि हल्क असं इकडून आला आणि ह्याला असं मारलं तर हे असं फिरेल. तर ह्याच्यामध्ये मग अशी रोलिंग होते. हे होतं इन्क्लाइनहून खाली येताना. आता तसंच इन्क्लाइनहून वर जाताना काय होईल, असं इन्क्लाइन. जर आता वर चढत असलं तर आता हे काटे असे बाहेर येतं, काटे इकडे चालले तर हल्कचा हात असा. मग हल्क काय करेल, ह्या इकडं दाबल. मग आता हे एरोप्लेन असं हेलिकॉप्टर जर असं जात असलं, हल्कनं इकडून दाबलं तर कसं फिरेल, असं. मग ह्याची डायरेक्शन ऑफ रोलिंग अशी येते. समजलं. आणि जर समजा असं नॉर्मली असं आहे, एक नॉर्मल सरफेस आहे आणि याच्यावर म्हणलं फ्रिक्शनची डायरेक्शन सांगा. तर आता इकडं चालल्यावर तर हे तर माहिती, काटा असं, हल्कचा हात असं, हल्क इकडं दाबल. आणि असं एखादी डिस्क आहे समजा, हे खाली प्लँक आहे, इथं फ्रिक्शनलेस, हे फ्रिक्शनलेस आहे, मी इक्वल टू 0. आणि इथं फ्रिक्शन आहे, हे ब्लॉक आहे. म्हणजे हे फिरायला काहीतरी ओमेगानं आणि ह्याला खाली सोडलं. ओमेगा ह्याच्याकडे आधीच असं फिरायला आहे, ओमेगा ह्याचा असा काहीतरी आहे. तर आता ह्या डिस्क आपल्यासाठी अशी नाहीच, डिस्क आपल्यासाठी फक्त असे काटे काटे येतं. तर आता हे काटा गोल गोल फिरत असं खाली जाईल, तो हे झपकन ह्याला इकडे दाबल की असं. म्हणजे आता हल्क ह्या केसमध्ये असं समजा की हल्कचं एक्झाम्पल इथं घ्यायला गेलं तर हे आता काटा आहे समजा, हे गोल गोल फिरत खाली येईल, काटा इकडे जायला बघायला. तर हल्क बेसिकली काय करेल, हल्क तर इकडे ढकलल. पण हल्क प्लँकवर थांबलेला आहे यावेळेस, आणि प्लँक तर खाली फ्रिक्शनलेस आहे. मोमेंट कन्झर्वेशन करावं लागेल मोमेंटचं कन्झर्वेशन म्हणल्यावर हे इकडे जाईल. म्हणजे आता हे इकडे जाईल ना त्याच्यामुळंच. पण इथं हल्कनं आता तर धक्का दिला की हल्कनं काय केलं बेसिकली. आता थांबा जरा एक मिनिट, जरा डायग्राम मोठी काढतो. आता इथं हल्कनं काय केलं, इथं हल्क थांबून होता असं. हल्कनं काय केलं, हे ब्लॉक जे ह्याचा काटा होता असा, ह्या रिंगचा, तो जो कसं फिरू लागला असं इकडं जो येत होतं त्यानं त्याला तिकडं ढकललं. ह्यानं इकडं ढकललं तर ह्याला मागे फ्रिक्शन मागे ह्याला हे लागेल की कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमनुसार हे मागे ढकलल्या जाईल हल्क. तर मागे ढकलल्या गेल्यावर ह्याची इकडे काहीतरी वेळेस येईल. पण हल्कने इथं जेव्हा धक्का दिला त्या टाईमला त्यांना पकडून होतं, तर त्यांचं रिलेटिव्ह मोशन 0 होतं. मग हे इकडं जाईल आणि हे इकडं जाईल, त्या टाईमला ह्यांच्या दोन्हीचं रिलेशनमध्ये व्हेलॉसिटी घ्यावं लागते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ, जर ह्याची व्हेलॉसिटी इकडं जर यांनी हे दिली, म्हणजे व्ही जर दिलेली असली तर ती ह्याच्या रेस्पेक्टमध्ये असते. हे होतं प्युअर फ्रिक्शनच्या डायरेक्शनबद्दल. आता ह्याच केसेसून म्हणजे हेच जर धरलं, असं हल्कसारखं जर इमॅजिन केलं तर कोणत्याही ह्याच्यामध्ये आपण फ्रिक्शनची डायरेक्शन काढू शकतो.